आता ब्रेकनंतर बघूया छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची गैरसोय होत असल्याचं समोर आलंय। रुग्णालयात काही बेड उपलब्ध असतानाही प्रसूती झालेल्या महिलांना जमिनीवर गादी टाकून ठेवण्यात तिथं त्यांना बसावं लागतंय आणि प्रसूतीनंतर महिलांना योग्य विश्रांती आणि काळजीची आवश्यकता असते। मात्र जमिनीवर गादी टाकून उपचार करावे लागत असल्यानं महिलांना तसंच त्यांच्या नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। बेड का उपलब्ध नाहीयेत हाच एक सगळ्यात मोठा सवाल आहे आणि ही गैरसोय पाहून रुग्ण आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अविनाश कानडे आपल्या बरोबर आहे। अविनाश, प्रसूतीसाठी आलेली महिला, तिची अवस्था अधिकच खरं तर चिंताजनक असते आणि त्यानंतर तिला प्रसूतीनंतर बेड उपलब्ध होणं आवश्यक आहे। का तिथं बेड उपलब्ध नाहीयेत, नेमकं काय कारण? विशाल, जसं तुम्ही सांगितलंय तसं अत्यंत संतापजनक हा संपूर्ण प्रकार आहे। आपण जर व्हिडिओ बारकाईने बघितला तर या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसून येते की कशा पद्धतीचं प्रसूतीसाठी आलेल्या त्या महिला खाली गादी टाकलेली आहे आणि त्या गादीवरती त्यांच्यावरती ट्रीटमेंट केल्या जाते। खरं तर याच व्हिडिओचा दुसरा अँगल जर आपण बघितला, म्हणजे बारकाईने अजून बघण्याचा प्रयत्न केला, तर काही बेड देखील त्या ठिकाणी अवेलेबल आहेत, म्हणजे त्या बेडवर कुठलंही पेशंट नाही। जर बेड रिकामे असतील तरी देखील या महिला खाली जमिनीवर का झोपवत असावेत असा प्रश्न निर्माण होतोय। खरं तर घाटीतला हा पहिल्यांदाच व्हिडिओ समोर आला नाही। या अगोदर देखील आपण वेळोवेळी ज्या वेळेस रुग्णांची गैरसोय झालेली आहे त्यावेळेस दाखवण्याचा प्रयत्न केलाय, मात्र प्रशासन सुस्त झोपेत आहे। एकतर पहिल्याच वेदना, असह्य वेदना असतात आणि त्यानंतर त्या महिला ज्या कंडिशन मध्ये घाटी रुग्णालयात दाखल होतात आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी किंवा आपल्या आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी येतात, मात्र त्यांच्याच आरोग्याचे प्रश्न या ठिकाणी सोडवले जात नसून त्यांची अशी दुर्दैवी अवस्था या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। खरं तर फक्त छत्रपती संभाजीनगर शहर नव्हे, जिल्हा नव्हे, तर मराठवाड्याची आरोग्यदायिनी म्हणून घाटीकडे बघितल्या जातं। मराठवाड्यातून मोठ्या संख्येने पेशंट या ठिकाणी येतात आणि अशा पद्धतीच्या जर सगळ्या गोष्टी होत असतील तर आता प्रशासनासोबत लोकप्रतिनिधींनी देखील झोपेतून उठणं गरजेचं आहे बिलकुल आणि त्यासाठी धन्यवाद अविनाश या सगळ्या माहितीबद्दल। त्यामुळे आता जर लोकप्रतिनिधी या गोष्टीकडे लक्ष देत नसतील तर थेट आरोग्यमंत्र्यांना न्यूज 18 मराठीचा सवाल आहे। ही बातमी बघताय, लक्षात घेताय, बघा इथं प्रसूती करता येणाऱ्या महिलांची काय गैरसोय होते। बेड उपलब्ध आहेत पण त्यांना जमिनीवर गादी टाकून झोपावं लागतंय, प्रसूतीनंतरचे उपचार घ्यावे लागतात।